अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. कालच आपण दोघांचाही जन्मोत्सव काल साजरा केलेला आहे आणि आज गोपाळकाल्याचा दिवस आहे. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. श्रावण महिना बघता बघता आता आठवडाच राहिलेला आहे. काल अष्टमी झालेली आहे, म्हणजे आता अमावस्येकडे वाटचाल आहे. आपलाही अजून 18वा अध्याय थोडा चालूच राहणार आहे. मागच्या वेळेला आपण खरा माझा भक्त कसा असतो, थोडा गॅप पडला एक दिवसाचा आणि पुन्हा हे प्रवास. तर अद्वैत भक्ती काय असते, त्याची किती उदाहरणं द्यावी ज्ञानदेवांनी, किती उदाहरणं द्यावी. श्लोक आपला कसा होता, भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः, ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. श्लोकच फार सुंदर आहे की त्यानंतर, म्हणजे आधीचा जो सगळा भक्तियोग सांगितलेला आहे त्यानंतर मी तत्वतः कोण आहे, केवढा आहे, हे सहज भक्तीच्या योगानं आणि ज्ञानयोगानं जो जाणून घेतो, भक्त्या माम अभिजानाती, जो मला भक्तीनं जाणून घेतो, आणि यावान्यश्चास्मि तत्वतः, आणि मी तत्वतः केवढा आहे, कुठं आहे, हे जो जाणून घेतो, ततो माम तत्वतो ज्ञात्वा, पुढे सांगितलेलं आहे. ततः म्हणजे नंतर, नंतर मला तत्वतः जो जाणून घेतो, विशते तदनंतरम, तो माझ्यातच प्रवेश करतो. तो माझ्यातच कसा प्रवेश करतो याच्यासाठी ज्ञानदेवांनी किती ओव्या सांगितल्या, किती छान छान सांगितलं की तो कसा माझ्याशी एकरूप होतो. तो एकरूप होतो म्हणजे मीच बनून जातो, माझ्याशीच तो अनुभव. म्हणून कालही मी सांगितलं होतं बघा, ज्यांनी ऐकलं असेल कीर्तनाचा भाग तो, की अनुभव महत्त्वाचा आहे. त्या सगळ्या ज्या गोपी आहेत त्या भगवंताशी इतक्या एकरूप झालेल्या होत्या की ते उद्धवाला आधी लक्षात येत नव्हतं एवढे भगवंत का दुःखी होत आहेत. त्यांना कशासाठी आठवण येते मथुरेची, आपलं गोकुळाची. मथुरेत गोपी नव्हत्या का, द्वारकेत नाही आहेत का, असं विचारतो. आणि जेव्हा तो जाऊन पाहतो की त्या गोपी प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट फक्त भगवंतासाठी करत असतात, तसं आता त्यांनी सांगितलं की जो माझा परमभक्त आहे तो सगळा सहजपणे माझ्याशी एकरूप झालेला असतो. ही या राधी गोपिकांची जी भक्ती आहे ही सहज भक्तीच आहे, अगदी एकरूप झालेले आहेत त्या तिच्याशी. मग हा कसा असतो, तर तो माझा आत्मा आहे म्हणतात. 31 मध्ये त्यांनी म्हणलं होतं की हा माझा आत्मा आहे, आणि मी माझे दोन्ही बाहू उंच करून 7व्या अध्यायात सांगितलंय तसं मी त्यांच्याशी एकरूप होत असतो. आणि ही माझी ज्ञानोत्तर भक्ती आहे, उत्तम भक्ती आहे. ती कल्पाच्या अगोदर चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून मी ब्रह्मदेवाला सांगितलेली. 4थ्या परमभक्तीच्या निमित्तानं त्याला उपदेश लिहिले. ब्रह्मदेवालाही ही भक्ती माहिती नव्हती. आणि जे ज्ञानी भक्त असतात ते भक्तीला स्वसंवित्ती असं म्हणतात. स्वसंवित्ती म्हणजे स्वतःला आलेला अनुभव. मी लोकमान्य टिळकांचा अनुभव सांगितला, इतर संतांचा सांगितला, सगळ्या संतांची आपण उदाहरणं घेतो, पण तो मला अनुभव जर आला तर त्याला स्वसंवित्ती म्हणायचं. म्हणजे आत्म्याची अनुभूती. मग शैव त्याला शक्ती म्हणतात, किंवा माझी जी भक्ती आहे ती परमभक्ती,
अखेरच्या पायरीचे, म्हणजे मी तेही बोलले होते तुम्हाला की एकदा आपण सगळा डोंगर किंवा सगळा पर्वत चढून, समजा पायऱ्या असतील तर पायऱ्या, पायवाट असेल तर पायवाटेनं वर गेलो आणि एकदा त्या मंदिरापर्यंत पोहोचलो की आता आपल्याला मिळवायचं काहीच उरत नाही. तशी ही सर्वश्रेष्ठ 9वी पायरी म्हणतात, जी आत्मनिवेदन भक्ती, ती ओळखली जाते. समर्थांनी सुद्धा ही आत्मनिवेदन भक्ती फार सुंदर समजावून दिलेली आहे, बहुतेकांनी आपल्यापैकी ऐकली असेल. आणि कर्मयोगी जेव्हा मला येऊन मिळतात तेव्हासुद्धा ही भक्ती तद्रूप होते. म्हणजे भक्ती पण उपयोगाची आहे, ज्ञानही महत्त्वाचं आहे आणि कर्मयोगही श्रेष्ठ आहे. हे आता पुन्हा या अध्यायाच्या शेवटी आपल्याला पटवून देत आहेत आणि ज्ञानदेवांनी पुन्हा ते अधिक आपल्यावर बिंबवलेलं आहे. आणि म्हणून मी सगळीकडे भरून राहिलेलो आहे. ही ज्ञानाची जाणीव भक्तीच्या पातळीवर एकदा झाली की मग विवेकासह वैराग्य आणि बंधासहित मोक्ष सगळं आटून जातं. काही कशाचीच उरत नाही आहे गरज. विवेक नको, वैराग्य नको, मोक्ष नको, कारण झाली एकरूपता. भगवंत आणि आपण एकच आहोत. एवढा विशाल, आणि भगवंत आणि आपण एक आहे म्हणजे हे सगळं विश्व आणि आपण एकच आहोत. कुठेच भिन्नता नाही हे जेव्हा समजतं आणि मिथ्यावृत्ती संपून आपण ब्रह्माकार होऊन जातो. आता प्रलय काळी बघा काय काय होत असतं. प्रलयामध्ये एकेकाची एक पंचमहाभूत दुसऱ्यामध्ये मिसळून जात असतं की पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 गोष्टी महाभूतात, या महाभूतांना गिळून टाकतात. आकाश ह्या 4 गोष्टींना गिळून टाकतं. तसं हे परब्रह्मस्वरूप साधकाच्या साधना विश्वात अगदी अलीकडं आल्यामुळं पलीकडं असं काहीच उरत नाही. आपण आपल्या आवडीच्या प्रिय व्यक्तीला खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर भेटलो की या देशातून त्या देशात किंवा या तीरावरून त्या तीरावर गेलो आणि कडकडून भेटलो की इकडचा तीर दुसरा उरतच नाही ना, एकच तीर उरतं. तसंच या परमभक्तीच्या योगानं अलीकडं आणि पलीकडं हा भेदच उरत नाही. फक्त एकमेव उरलेला असतो. म्हणजे अलीकडचा काठ, हा मध्य, हा पलीकडचा काठ, हे सगळे सारं संपुष्टात येतं. ही त्रिपुटी संपुष्टात येते आणि या त्रिपुटीच्या पलीकडील जे माझं शुद्ध स्वरूप आहे ते हा मी प्रत्यक्ष अनुभवत असतो. बऱ्याच ओव्यांचा पुन्हा आढावा घेतला आणि आता गंगेचं, समुद्राचं उदाहरण तीही आपल्याला सोपं होतं. एका आरशात दुसरा आरसा दाखवला तर त्या दुसऱ्या आरशाची काही गरजच नसते, त्याचंच त्याच्यावर प्रतिबिंब पडतं. तो बाजूला केला की फक्त तो एकटाच उरतो, मग त्यात काही कोणीच दिसत नाही. तसंच आपलं पण आहे की आपलं आणि भगवंताचं ऐक्य झालं की बस दुसरा कोणी उरतच नाही. एकमेव अद्वितीय. जाग आल्यावर स्वप्न विरून जातं आणि आपलं ऐक्यच आपल्याला सत्य स्वरूपात जाणवतं. आपणच होतो ते बघणारा. आपण सगळं काय काय पाहिलेलं असतं. त्या दिवशी मी सांगितलं की अशी स्वप्न पडतात कधी कधी आपल्याला सुद्धा. तर ते जे ऐक्य आहे ते अनुभवायचं आहे आणि ऐक्य पावल्यानंतर द्वैत भावनेचा उपभोग मुळीच घेता येत नाही. सगळ्या ग्रंथांनी द्वैताला पार करायला सांगितलेलं आहे. हा प्रपंच म्हणजे द्वैत आहे आणि ते एकदा आपण ओलांडून गेलो की अद्वैत. तर पुढची बघा 51पर्यंत आपण ओव्या घेतलेल्या नाहीत, आता हो 51पर्यंत झालेल्या होत्या की या भगवंताच्या ठिकाणी भगवत वृत्तीचं स्फुरण हे होतच राहतं. मला वाटलं 47 झालेले. फक्त आता शेवटची एक ओवी सांगते की कुठलीही क्रिया न करता सुद्धा अद्वैतात भक्ती नांदत असते आणि हे सगळं पार्था केवळ अनुभवानंच करण्यासारखं. एखादा पदार्थ असेल, जिभेच्या टोकावर लावला तरी कडू आहे, गोड आहे, खारट, आंबट, तिखट लगेच कळतो. छान आहे लगेच कळतो, नाही चवदार लगेच कळतो. तसं अनुभव हा महत्त्वाचा आहे. दुसऱ्यानं खूप छान वर्णन केलं, हो त्यांनी अमुक अमुक बनवलेलं आहे, काय सुंदर केलं आहे, पण तू जर त्याचा अनुभव घेतला नाहीस तर त्यांचं सुंदरपण किंवा सुंदर पदार्थ कळेल कसा. तसं आता म्हणून पुढे सांगतायत 52व्या ओवीमध्ये, तेव्हा पूर्वसंस्कार छंदे
जे काही तो अनुवादे तेणे आळविलेनी बोदे बोदे बोलता मीची. आता एक छान असं पुन्हा उदाहरण देत आहेत की पूर्व संस्कार छंदे, म्हणजे पूर्वीच्या संस्कारानुसार तो माझा प्रिय भक्त आहे किंवा परमभक्त आहे, म्हणून जे काही तो अनुवादे तेणे आळविलेनी बोदे